तिला बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिवसेना मंत्र्यांची यादी दिली। काल रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खाते वाटपासंदर्भात चर्चा झाली। यावेळी ही यादी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कोट्यातील मंत्र्यांची नावे दिल्यानंतरच महायुतीची अंतिम यादी दिल्ली दरबारी पाठवण्यात आली आहे। शिंदेंच्या मंत्र्यांची यादी उशिरा दिली गेल्यामुळे नागपुरात शपथविधी होणार असल्याचं कळतंय। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे हे नगरविकास आणि उद्योग खात्यासाठी आग्रही आहेत असंही कळतंय। तर भाजपचा उद्योग खात्यासाठी आग्रह आहे। त्यामुळे आज आता दिल्लीतनं यादीवरती अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर दुपारनंतर मंत्रिपदावरती वर्णी लागणाऱ्या आमदारांना फोनवरनं संपर्क सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट आपण घेतोय। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे उद्या। त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे। मात्र इथे यादीवरती अंतिम शिक्कामोर्तब बाकी आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी उशिरा दिल्यामुळे शपथविधीला उशीर झाला आणि नागपुरात हा शपथविधी घ्यावा लागतोय अशी माहिती मिळाली आहे। तत्पूर्वी शिंदेंनी दिलेली यादी आता दिल्लीकडे पाठवण्यात आलेली आहे। भाजप श्रेष्ठींकडून आता यावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या मंत्र्यांना फोन केले जातील, सूचना दिल्या जातील मंत्रिपदाची शपथ घेण्यासंदर्भातल्या। आधी 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार मुंबईमध्ये असं सांगितलं जात होतं। मात्र आता ही वेळ आणि ठिकाण बदलण्यात आलंय। रोज नवनवे अपडेट्स यामध्ये येत आहेत। आता नागपुरात उद्या 15 तारखेला शपथविधी होणार आहे अशी माहिती मिळाली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत आत्ता। राहुल, एकतर आज ऐवजी आता उद्या होणारी शपथविधी, अजूनही मंत्र्यांच्या नावांच्या याद्या काही फायनल नाहीयेत, काय आत्ताची स्थिती? श्वेता, आज दुपारनंतर मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या मंत्र्यांना अर्थात सगळ्यांचं लक्ष आपापल्या फोनवर असणार आहे। कारण आज दुपारनंतर या याद्यांवर शिक्कामोर्तब जे आहे ते व्हायला सुरुवात होईल। तीनही पक्षांची यादी जी आहे ती आता दिल्लीत पोहोचलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यादी उशिरा आल्यानं मुंबईऐवजी नागपूरचा हा विस्तार जो आहे तो बदलल्याची जी माहिती कळते। एकंदरीत बघितलं तर दुपारनंतर तीनही पक्षातील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तीनही पक्षातील या भावी मंत्र्यांना फोन द्यायला सुरुवात होईल आणि उद्या दुपारनंतर साधारण 3च्या सुमारास या शपथविधीचं आयोजन जे आहे ते नागपुरातील राजभवन इथं करण्यात आलेलं आहे। खरं तर यापूर्वी नागपूरला एकदा हा शपथविधी सोहळा पार पडलाय। मात्र यावेळेचा सोहळा अर्थातच ऐतिहासिक ठरणार आहे। कारण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्याच होमटाऊन मध्ये विजयी रॅली पार पडेल। साधारण 3 ते 4 तास ही विजयी रॅली चालेल आणि त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो नागपुरात पार पडेल। एकंदरीत कोण मंत्रिमंडळात असणार, कोणाचा पत्ता कट, कोणाला काय याबद्दलची अडचण येऊ शकते हे मात्र अर्थात दुपारनंतरच स्पष्ट होईल। मात्र सध्याची तयारी बघितली, सध्याच्या हालचाली बघितल्या तर अर्थात प्रत्येकाला जो जीव लागलाय तो अर्थातच आपापल्या फोनकडे, या रिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अर्थात राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी येते। माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावरती पोहोचले। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी प्रकाश सोळंके आणि राहुल आवाडे सुद्धा फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराआधी आज पुन्हा एकदा कालप्रमाणेच नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। काल देखील चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीच्या तीनही नेत्यांची भेट झाली आणि आज पुन्हा एकदा सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेण्यासाठी नेत्यांची सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, सागर बंगल्यावरचे काय अपडेट? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोळंके सागर या निवासस्थानी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण की मंत्रिमंडळ विस्तारासाठी शेवटचे 24 तास शिल्लक राहिलेले आहेत। नेमकी कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कापला जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना हे प्रमुख नेते आता सागरवर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर सागर बंगल्यावरती आता गाठी भेटींना सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी संजय राठोड सुद्धा पोहोचलेले आहेत। संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात पत्ता कट होणार असं सांगितलं जात होतं। त्यामुळे संजय राठोड यांचं सुद्धा लॉबिंग सुरू आहे मंत्रिपदासाठी। दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आहेत। त्यांच्यासोबत प्रकाश सोळंके, राहुल आवाडे हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती आलेले आहेत। आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात झालेली आहे नेत्यांकडनं मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी। अर्थात उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्याआधी
मंत्रिपद मिळवण्यासाठी नेत्यांचं लॉबिंग सुरू झालंय. संजय राठोड आले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. मात्र आपण ऐकलं होतं की संजय राठोड यांचा मंत्रिमंडळातनं पत्ता कट होणार अशी एक चर्चा होती. त्यानंतर संजय राठोड यांची आपण प्रतिक्रिया सुद्धा सार्वजनिकरित्या ऐकलेली होती आणि आता संजय राठोड देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. विखे पाटील, संजय राठोड, त्याचसोबत प्रकाश सोळंके आणि राहुल आवाडे हे देखील भेटीसाठी आलेले आहेत. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेतच. तुषार, काल सुद्धा अशाच भेटीगाठी सुरू होत्या. कालचा दिवस आणि आजचा दिवस सुद्धा असाच भेटीगाठींचा असणार आहे, कारण मंत्रिमंडळ विस्तार उद्या आलेला असताना, म्हणजे उद्या तोंडावर आलेला असताना आता मंत्रिपदाच्या लॉबिंगसाठी पुन्हा एकदा या भेटी घेतल्या जात आहेत का? कोण कोण आलंय? आपण जर पाहिलं असेल तर सर्वपक्षीय नेते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते विखे पाटील यांचा समावेश आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधील संजय राठोड यांचा देखील समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. तर प्रकाश सोळंकी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार हे देखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. कारण की आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी शेवटचे 24 तास शिल्लक राहिलेले आहेत. दुपारनंतर देवेंद्र फडणवीस आपल्याला या संभाव्य मंत्र्यांना फोन करताना पाहायला मिळणार आहेत. मात्र आता सागरे निवासस्थान पुन्हा एकदा चर्चेचं केंद्रस्थान ठरल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा या सागरे निवासस्थानी काही महत्वपूर्ण चेहरे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. खासगी मते या नेत्यांशी आपण संवाद साधला असता ते बोलतात की आम्ही आमच्या खासगी कामासाठी आलो. मात्र आपण जर पाहिलं असेल तर आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी 24 तास शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे नेमका कुणाचा पत्ता कापला जाणार, ज्या माजी मंत्र्यांचा पत्ता कापला जाणार का, नेमकं कुठल्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली जाणार, अनुभवी चेहऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार का नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. कारण की आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. महायुतीला आता स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना आता देवेंद्र फडणवीस त्यांची नवी टीम कशी बांधणार, देवेंद्र फडणवीसांच्या नव्या टीम मध्ये कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की काल स्वतः एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची यादी स्वतः एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधून देताना पाहायला मिळाली. खाते वाटपासंदर्भात देखील दोघांमध्ये संवाद झाला. मात्र आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधील काही चेहरे कापले जाणार का, किंबहुना भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांना घरचा आहेर दिला जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. श्वेता. बिलकुल तुषार, आणि आता असे कोणकोणते आमदार आहेत की ज्यांचा पत्ता कट होण्याची टांगती तलवार आहे? आपण जर पाहिलं असेल तर श्वेता, देवेंद्र फडणवीस म्हटलं तर नेहमी धक्का तंत्राचा वापर करताना पाहायला मिळत असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला अनेक वेळा असे सरप्राईज धक्के देताना आपल्याला पाहायला मिळालेला. राज्यसभा निवडणूक असेल, विधान परिषद निवडणूक असेल, किंबहुना आपल्याला राज्यामध्ये जे मध्यंतरी सत्ता नाट्याचा प्रयोग दिसला त्या पडद्यामागे आपल्याला देवेंद्र फडणवीसच असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उद्या जो मंत्रिमंडळ विस्तार होईल, या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील आपल्याला काही नवे चेहरे, काही तरुण चेहरे पाहायला मिळू शकतात. त्यामुळे नेमकी कोणाला लॉटरी लागणार, कारण की आतापर्यंत कोणाही व्यक्तीला मंत्रिपदासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणताही फोन गेला नाहीये. त्यामुळे दुपारनंतर साधारणतः हा फोन जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस कोणाला फोन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की आता सर्व जे इच्छुक संभाव्य मंत्री होते ते मुंबईमध्ये ठाण मांडून बसले होते. मात्र आता त्या सर्व आपल्याला नागपूरकडे रवाना होताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. श्वेता, आता आज देवेंद्र फडणवीसांचा शासकीय कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत, तर साधारणतः 4:30 वाजता. बरोबर आहे, आणि त्यामुळेच आपलं लक्ष सागर बंगल्याकडे असणारच आहे की कोण कोण येतं फडणवीसांच्या भेटी घेण्यासाठी.